नमस्कार. सामनाच्या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की यंदाचं वर्ष टीम इंडियासाठी खूप आनंददायी ठरलं, कारण टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप हा जिंकून आणला. आता महिला T20 वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यासाठीची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आज मुंबईत दाखल झाली होती. त्या निमित्ताने आमचे प्रतिनिधी गणेश पुराणिक हे तिथे गेले होते. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. गणेश, नमस्कार, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद सर. गणेश, आज मुंबईत वर्ल्ड कपचा चषक आणण्यात आला. हा वर्ल्ड कप कधीपासून सुरू होणार आहे? सर, खरं तर मुंबईतलं जे वानखेडे मैदान आहे त्या मैदानाचं जे बाळासाहेब ठाकरे प्रेस बॉक्स आहे तिथे हा कार्यक्रम आज झाला. तिथे महिला ज्या खेळाडू आहेत मुंबईतल्या त्यांना तिथे आणण्यात आलं होतं आणि त्यांना या चषकासोबत फोटो काढण्याचे आणि शिवाय ज्या माजी क्रिकेटपटू आहेत भारताकडून ज्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे त्यांच्याशी संवाद साधण्याची त्यांना संधी मिळाली. आणि जो आता महिला वर्ल्ड कप जो सुरू होतोय तो सुरुवातीला बांगलादेशमध्ये खेळला जाणार होता, पण तिथली जी राजकीय अस्थिरता आणि अराजकता यामुळे तिथून हा वर्ल्ड कप हलवून सुरक्षेच्या कारणास्तव UAE मध्ये हलवण्यात आला. खरं तर यंदा हा महिलांचा 9वा T20 वर्ल्ड कप आहे. 3 ऑक्टोबर पासून याची सुरुवात होणार असून एकूण 19 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेमध्ये 10 संघांमध्ये 23 सामने खेळले जातील. अंतिम सामना हा 20 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. उपांत्य फेरीच्या दोन्ही लढतींसाठी आणि अंतिम लढतीसाठी यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक दिवस राखीव देखील ठेवलेला आहे सर. अच्छा गणेश, एक माहिती देशील की हा जो वर्ल्ड कप आहे या वर्ल्ड कप मध्ये एकूण किती संघ सहभागी होणार आहेत आणि त्यांची विभागणी जी आहे ती कशी करण्यात आलेली, कारण त्यांचा फॉर्मॅट काही वेगळा आहे का ते आपल्याला समजून घ्यायचं. सर, यंदाचा वर्ल्ड कप मध्ये एकूण 10 संघ विजेते पदासाठी आपल्याला झुंजताना दिसणार आहेत. या 10 संघांची ही 2 ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे, ग्रुप ए आणि ग्रुप बी. तर ग्रुप ए मध्ये गतविजेता ऑस्ट्रेलिया असेल, त्याच्यानंतर हिंदुस्थान, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पाकिस्तान हे 5 संघ आहेत. तर ग्रुप बी मध्ये आहेत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड. यापैकी जो आपण भारत ज्या ग्रुपमध्ये आहे, जो ग्रुप ए आहे, त्याला सध्या ग्रुप ऑफ डेथ असे म्हटले जाते, कारण या ग्रुपमध्ये 6 वेळचा जो विजेता ऑस्ट्रेलियाचा संघ आहे, तगडा संघ नेहमी मानला जातो, पुरुषांचा असो किंवा महिलांचा असो, नेहमी ते एकदम कसोशीने प्रयत्न करतात वर्ल्ड कप जिंकण्याचा. तरी त्यामुळे याला ग्रुप ऑफ डेथ म्हटलं जातंय. या ग्रुपमध्ये 6 वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्यासोबतच हिंदुस्थान आहे. 2020चा आपण वर्ल्ड कप मध्ये अंतिम फेरीपर्यंत फेरी गाठली होती, पण तिथे आपल्याला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यासोबत न्यूझीलंड सारखा खमका संघ आणि यंदा श्रीलंकेने जे आशिया कप झालेला श्रीलंकेमध्ये, त्याच्यामध्ये श्रीलंकेने आपल्याला पराभूत केलं होतं फायनलमध्ये. तर श्रीलंका याच ग्रुपमध्ये आहे. त्यासोबतच कट्टर प्रतिस्पर्धी जो ओळखला जातो भारताचा, तो पाकिस्तानचा संघ याच ग्रुपमध्ये आहे. आणि यंदाची जी स्पर्धा आहे सर, ती राऊंड रॉबिन पद्धतीने खेळली जाणार आहे. प्रत्येक ग्रुपमधील प्रत्येक संघाला आपल्या ग्रुपमधील संघाशी 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. या दोन्ही ग्रुपमध्ये जे टॉपचे जे 2 संघ असतील, म्हणजे सर्वाधिक सामने जिंकून जे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहतील, त्यांना सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे, म्हणजे ते नॉकआउट सामने खेळतील. बरं गणेश, याच संदर्भात हिंदुस्थानच्या माजी यष्टीरक्षक आहेत सुलक्षणा नाईक, यांच्याशी आपण संवाद साधलाय. त्या काय म्हणतायत, त्यांची काय भावना आहे ती आपण जाणून घेऊया आता. कारण का काय आहे, आपण पहिलीतून 10वीत एकदम नाही टाकत. आपल्याला पहिली, दुसरी, तिसरी करत जावं लागतं. तसं मॅच बाय मॅच ते खेळत गेले ना, तर त्यांना अॅनलाइज करू शकतील स्वतःला. आपल्याकडे आता सगळं चांगलं आहे, कोच चांगला आहे, आता कॅप्टन सीझन्ड आहे. ह्याच्यापेक्षा जास्ती क्रिकेट टीम खूप एकत्र खेळलेली आहे वर्ल्ड कपच्या आधी. तर फक्त त्यांनी स्वतः थंड राहिले, डोकं थंड ठेवून खेळले, प्रेशर हँडल केलं, तर नक्कीच आपण जिंकू. हरमन पुढे अजून किती वर्ष खेळेल हे मला माहिती नाही. स्मृती खूप यंग आहे, पण एक
चांगल्या क्रिकेटरला किंवा एक मोठा क्रिकेटर जेव्हा तो रिटायर होतो त्याला एक वर्ल्ड कप असलाच पाहिजे त्याच्याकडे. ही माझी एक मनापासून तिच्यासाठी सदिच्छा आहे की जर ती ॲज अ कॅप्टन तिने हे जिंकलं तर चांगलीच गोष्ट. तिने 2 फायनल्स वगैरे तिने काढल्या आहेत, आणलेल्या आहे टीमला. पण तुम्ही मिताली बघाल, झुलन बघाल, ह्यांनी खूप, अंजुम बघाल, खूप कॉन्ट्रीब्यूट केलं. पण ते वर्ल्ड कपवर आमचे किंवा मी 5 स्वतः खेळले आहेत वर्ल्ड कप, पण त्या वर्ल्ड कपच्या आमचे हाताच्या वाफ पण आमची त्या वर्ल्ड कपला लागली नाही, म्हणजे असं झालेलं आहे. पण माझी इच्छा आहे की त्यांनी हे करावं. आपण एशिया कप फायनल श्रीलंकाशी हरलो, त्यामुळे तुम्ही असं सांगूच शकत नाही T20मध्ये जो गेम 5 ओव्हरमध्ये पूर्ण पलटून जाऊ शकतो, तर 15 ओव्हरची मेहनत तुमची 5 ओव्हरमध्ये त्याच्यावर पाणी फिरू शकतं. तर तुम्ही ह्या गेममध्ये असं सांगू शकता अरे ऑस्ट्रेलिया जिंकेल, उद्या ऑस्ट्रेलियाला श्रीलंका मारेल, कॅपॅसिटी आहे श्रीलंकाची, त्यांच्याकडे स्पिनर्स चांगले आहेत, फक्त त्यांचा थोडा एक्सपिरियन्स डामाडोल आहे. पण तरी त्या मुली एशिया कपमध्ये त्यांच्या होम क्राऊडच्या समोर आपल्याला एवढं चांगली बॅटिंग केली आणि आपण तरी त्यांनी ते चेस केले नव्हते. तर T20मध्ये असं तुम्ही सांगू शकत नाही ऑस्ट्रेलिया चांगली टीम आहे, पण बाकीच्या पण वाईट टीम नाही आहे. न्यूझीलंड त्यातल्या त्यात मी म्हणेन काय ठीक आहे, थोडी हलकी टीम आहे, पण त्यांच्याकडे पण सुझी बेट्स आणि जे बाकीचे जे प्लेयर्स आहेत त्यांचे अमेलिया कर वगैरे त्याचे खूप चांगले प्लेयर्स आहेत. त्यामुळे असं तुम्ही सांगू शकत नाही का ही टीम चांगली ती टीम चांगली. आपण आज म्हणायचं की आपल्या टीमनी चांगलं करावं आणि चांगलं क्रिकेट खेळावं, कारण का सगळ्या टीम स्ट्रॉंग आहेत. साऊथ आफ्रिका पण आपल्याला टफ दिलेली T20 मॅचेसमध्ये, आता बँगलोरमध्ये आपण खेळलो होतो. तर आपण असं म्हणू शकत नाही की ही टीम जिंकेल. ऑन अ गिव्हन डे तुम्ही कसं खेळतात क्रिकेटमध्ये हे इम्पॉर्टंट आहे, बिकॉज एव्हरी डे इज अ न्यू डे. गणेश, आता आपण जे ऐकलं, जे सुलक्षणाजींनी सांगितलं त्याप्रमाणे हिंदुस्थानची जी बाजू आहे, टीम इंडियाची जी बाजू आहे ती काय आहे, ती किती स्ट्रॉंग आहे, त्यांची तयारी कशी आहे, त्याबद्दल काय सांगशील? सर, हिंदुस्थानची सर्वाधिक जी मदार असणार आहे ती आपली कॅप्टन हरमनप्रीत, त्याच्यानंतर जी व्हाईस कॅप्टन आहे आपली स्मृती मंधाना यांच्यावर असणार आहे. कारण या दोघींना सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचाही अनुभव आहे. तसेच या आधीचे जे T20 वर्ल्ड कप झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिलेली आहे. तर हरमनच्या कामगिरीकडे जर आपण बघितलं तर तिने जवळपास 35 लढतीमध्ये 107च्या सरासरीने 107च्या स्ट्राईक रेटने जवळपास 576 धावा केल्या. तर स्मृतीने 21 लढतीमध्ये 449 धावा केल्या. त्यामुळे यांच्याकडे काय अनुभवाची कमी नाही. यांच्यासोबतच पॉवर हिटर म्हणून जी महिलांच्या ह्याच्यातली वीरू म्हणजे वीरेंद्र सेहवाग जिला म्हटलं जातं ती शेफाली वर्मा, त्यानंतर यास्तिका भाटिया असेल, जेमिमा असेल, त्यानंतर रिचा घोषे, यष्टीरक्षक आपल्याला एक चांगली मिळाली जी पॉवर हिटर आहे, जी तळाला फलंदाजीला येऊन मोठे फटके आरामात खेळू शकते. यांच्या कामगिरीवर पण आपलं लक्ष असणार आहे. त्यासोबतच UAEच्या ज्या खेळपट्ट्या ही आशियातल्या खेळपट्ट्या असल्यामुळे इथे फिरकीला चांगली साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. तर त्या ठिकाणी दीप्ती शर्मा आहे, त्याच्यानंतर श्रेयंका पाटील आहे आणि शोभना ही जी फिरकीची तिकडी आहे ही कमाल दाखवू शकते. यासोबतच सुरुवातीला जर बघितलं आपण सुरुवातीचे जे काही षटकं असतात त्या ठिकाणी बॉलला चांगला स्विंग मिळतो. ते तिथे रेणुका सिंह ठाकूर आणि पूजा वस्त्रकर ही या जोडीकडे संघाला चांगली सुरुवात, चांगले ब्रेक थ्रू मिळवून देण्याची त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे. गणेश, आता तुझी माहिती दिलीस त्याच्यावरून उत्सुकता खरं वाढलेली आहे. पण हिंदुस्थानचे जे सामने आहेत ते सामने कधीपासून आहे, टीम इंडिया कधीपासून खेळणार आहे, त्याच्याबद्दल माहिती देशील? तर हा जो वर्ल्ड कप आहे हा 3 ऑक्टोबरला सुरू होतोय. तर हिंदुस्थान हा हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली या वर्ल्ड कप मध्ये उतरेल. हिंदुस्थानचा संघ बघितला तर तसा मजबूत दिसतोय आणि आपण या वर्ल्ड कपची सुरुवात ही 4 ऑक्टोबर पासून करणार आहे. पहिला सामना आपला 4 ऑक्टोबरला हा न्यूझीलंडशी होईल. त्यानंतर जो 2 कट्टर प्रतिस्पर्धी समजले जातात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला हा सामना 6 ऑक्टोबरला खेळला जाईल. त्याच्यानंतर भारताची लढत ही श्रीलंकेसोबत होईल. नुकत्याच आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने आपल्याला पराभूत केलेला असल्यामुळे आपल्याला तिथे बदला घेण्याची चांगली संधी आहे. आणि शेवटचा जो साखळी सामना आहे भारताचा तो 6 वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यामुळे भारताचं जर अभियान बघितलं तर हा जर ग्रुप ऑफ डेथ जो समजला जातो त्यामुळे भारतापुढे आव्हान तगडं असणार आहे. पण आपण अपेक्षा करूया की भारतीय संघ नक्की चांगली कामगिरी करेल. कारण जर बघितलं तर आपण
याच्या आधी गेल्या वर्ल्ड कप मध्ये आणि त्याच्या आधी 2020च्या वर्ल्ड कप मध्ये चांगली कामगिरी केली होती. पण आपलं नेमकं असं होतं की आपण उपांत्य फेरी आणि फायनल पर्यंत पोहोचतोय, पण आतापर्यंत आपल्याला आयसीसी चषक हा जिंकता आलेला नाही महिलांच्या याच्यामध्ये. 2019-20 मध्ये जो ऑस्ट्रेलियामध्ये T20 वर्ल्ड कप झालेला होता, त्या ठिकाणी आपण महिला संघाने चांगली कामगिरी केली होती आणि आपण फायनल पर्यंत पोहोचलो होतो. पण फायनल मध्ये झालं असं की आपण ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघापुढे आपण कच खाल्ली आणि तो सामना अगदी म्हणजे नामुष्की आपल्यावर आलेली की इतक्या वाईट पद्धतीने आपण हारलो होतो. तर गेल्या वेळेस पण आपल्याला उपांत्य फेरीमध्ये गाशा गुंडाळावा लागला होता. त्यामुळे आता जी आशियाई खेळपट्टींवर भारतीय संघ चमत्कार करेल आणि आयसीसी विजेतापदाचा जो दुष्काळ आहे महिलांमध्ये तो एकदा म्हणजे दुष्काळ हटवेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी करतायत आणि आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत. नाही, खरंच गणेश, ही सगळी माहिती दिली आणि आपले क्रीडाप्रेमी जे आहेत, क्रीडा रसिक जे आहेत, त्यांना सुद्धा ही उत्सुकता लागली आहे. ही ट्रॉफी जी आपण बघत होतो इतक्या वेळ स्क्रीनवर, ती ट्रॉफी त्याच्यावर आपलं नाव कधी कोरलं जाईल, हिंदुस्थानच्या महिला संघाचं नाव कधी कोरलं जाईल याची वाट आपण बघतोय. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. खूप चांगली माहिती मिळाली. अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. धन्यवाद. आमचे सामनाचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे व्हिडिओ लाईक करा, आमच्या चॅनल्सला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.